आज भजनाला साबुदाणे वडे करणार आहे आणि बाकी सगळं भजन बघा तुम्ही. तुमची कशी नवरात्री चालली आहे. आज आपली 9वी माळ आहे. आज पिंक कलर आहे ना. आपण माळ बघूया आणि पूजा करूया. आता पूजा करून घेते. आता थोडा थोडा उपवास लागायला लागलाय. ओके. आता आपण चीज बॉल बघूया. उपवासाचे चीज बॉल. हे बटाटे उकडून घेतले. आपल्याला जेवढे बनवायचे असेल तेवढे. जास्त बनवायचे असतील तर 2 बटाटे एक्स्ट्रा घ्यायचे. आता मला थोडेसेच बनवायचे आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि काय एकटीचा उपवास किती पण म्हणते मी एकटीचा उपवास. पण आता चीज बॉल केले ना की मग मुलं काय ऐकत नाही. आता ह्या मिरच्या परत जेवढं तिखट हवं आहे तुम्हाला. जरा तिखट पण बरं वाटतं. ह्या मिरच्या घेतल्या. ह्या जराशा फिरवून घ्यायच्या मिक्सीला. त्याच्यात तुम्हाला आलं हवं तर घ्या, नाही घेतलं तरी चालेल, काही गरज नाही. आता हा बटाटा किसून घेतला. मिरची बारीक करून घेतली. ती मिरची सगळी ह्या बटाट्यात टाकायची. थोडी जिरा पावडर घालायची. सगळी मिरची काढून घ्या. छान तिखट वगैरे आणि असं त्याच्यामध्ये आतमध्ये आपलं चीज लागतं ना तर छान असं खूप मस्त वाटतं खायला. हे स्टार्टर म्हणून आपल्याला कधी संध्याकाळचं असं खायला खूप छान. आता कसं संध्याकाळी भजन आहे त्यामुळे थोडं घाई आहे. ते साबुदाणे वड्यांचं एका साईडला करून ठेवलं. आता हा जिरा पावडर घेतली. थोडंसं बटर घेतलं. जिरा पावडर घेतली. बटर घेतलं. आपलं मिरचीचा कूट घेतला. म्हणजे कुटलेली मिरची घेतली तरी हरकत नाही. ती जराशी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे. हे सगळं आणि चिली फ्लेक्स टाकला. तुम्हाला हवाई तर टाका, नाही टाकलं तरी मिरची घेतलेलीच आहे. आणि हे आहे राजगिऱ्याचं पीठ आणि हे आहे शिंगाड्याचं पीठ. बघा, शिंगाड्याचं नसेल तर काही असं हरकत नाही आहे, नाही घेतलं तरी. पण शिंगाड्याच्या पिठाने ना आपल्या ह्या बॉलना ना चीज बॉलना थोडी टेस्ट येईल म्हणून शिंगाड्याचं पीठ घ्या. अगदी चमचा 2 चमचे असलं तरी चालेल. नसेल तर आपलं राजगिऱ्याच्या पिठात व्यवस्थित होतं. वाटीभर मी ते राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे. आत्ता आपण बटाटा किती आपला ओला आहे त्याच्यावरती ठरतं, तर किती टाकता येईल जितकं असं मिळत जाईल तेवढं बघायचं.
हे पण थोडं बाकी ठेवलं आणि ते आता आपण शिंगाड्याचं सगळं पीठ घेतलं. ते किती छोटी वाटीत घेतलेलं मी. आणि आता हे किती लागेल आपल्याला, जवळजवळ लागतं वाटीभर पीठ. सगळं वाटीतलं पीठ घेतलं. ती छोटी वाटी घेतली आणि ही एक वाटी असं पीठ घेतलं. आता हे चीज आहे. चीजचे आपण असे बारीक बारीक असे चौकोनी तुकडे करायचे. आणि तुम्हाला चीज आतमध्ये, आपला जेवढा बॉल आहे तेवढा आतमध्ये चीज घाला आणि व्यवस्थित कोट करा. दाखवते मी तुम्हाला. हे चीजचे तुकडे करून बाजूला ठेवले. थोडं दही करूया आपल्याला बॉलबरोबर खायला. आता बघा, उपवास नसतं तर आपण सॉसबरोबर तर इतके बाबा अप्रतिम लागतात, खाल्लं असतं. पण आता आपलं उपवास आहे त्यामुळे मग आपण मसाला दही बनवूया. मसाला दही म्हणजे साखर घातली, मीठ घालायचं, थोडं तिखट घालायचं, जिरा पावडर घालायची, असं सगळं करून एक तिखट म्हणजे प्लेन तिखट आपलं. असं सगळं घातलं छानपैकी, मस्त दही बनवलं. जिरा पावडर घातली. हे दही बनवून ठेवायचं. आणि आता आपले बॉल बनवायला घेऊया आपण. आपलं पीठ थोडा वेळ दही बनवेपर्यंत आपल्या पिठाने थोडी रेस्ट केली. अजिबात ठेवायचं नाही पीठ, करून वगैरे ठेवायचं नाही. अगदी 5 मिनटं ते 10 मिनटं ठेवायची म्हणजे मी दही करेपर्यंत ठेवले बस. ते करून ठेवायची अजिबात गरज नाही, नाही तर सैल होत जातं पीठ. कुठलीही उपवासाची पिठं तुम्ही मळून ठेवायचीच नाही. पुरी करायची असेल काय, पटकन करायचं. आता आपण कसा बॉल बनवला बघितला ना. एक गोळा घ्यायचा आणि त्या गोळ्याला छान असं पारीसारखं करायचं. आतमध्ये चीज राहील असा, चीजचा तुकडा राहील असा पारी करायची बघा असं. आणि ते गोल करायचं. फक्त छान गोल करायचं, कारण ना फाटून द्यायचं नाही ते. आणि इझी होतं गोल, काही त्रास होत नाही, कुठे ब्रेक होत नाही. व्यवस्थित छान आपण केलं की छान गोल होतं. दिसत आहेत ना माझे बॉल कसे गोल, आणि कुठेही क्रॅक नाही, काही नाही. काय होतं, थोडं क्रॅक असेल तर आपलं चीज बाहेर येईल, म्हणून ते छान गोल करायचं. त्याला अगदी मधीच टाकायचं. असे आपले सगळे बॉल बनवून घेऊया. कढई ठेवूया. तेल पण अगदी कडकडीत गरम करायचं नाही, हलका असा गरम झाला, कारण हे सगळी पिठं हलकी असतात. हलकं गरम झालं की त्याच्यात हे बॉल सोडायचे. मस्त छान बॉल होतात, चीज बॉल. थोडे हलवत राहायचे, कारण खाली असे बसले की एक डाग तयार होतो ना, तो डाग तयार नाही व्हायचा. आता बघा, त्यामुळे त्यांना असं हलवत राहायचं, खाली बसून नाही द्यायचं. आणि हलके असतात ते छान आणि मस्त असे फुलतात, खूप सॉफ्ट होतात आणि काही बनवायला अवघड नाही. असेच उपवासच हवा असं नाही, तुम्हाला मन झालं तुमच्याकडे ही पिठं असतील तर बनवायची. छान मस्त बनले आपले बॉल. वाव. आणि असे छान ब्राऊन करायचे आणि काढायचे. आपले बॉल तयार आहे. दही तयार आहे आपलं.
आता बाकीचे तळून घेते. आधी बघा आपले गरम आहेत थोडे. आतमध्ये बघा चीज दाखवते तुम्हाला, दिसते ना, मस्त असं छान आतून पण शिजतात. फक्त तेल अगदी गरम तेलात टाकले तर लगेच ते तयार होऊन काढायला लागणार, मग आतून शिजणार नाही. तेव्हा हलक्या गरम तेलामध्ये घालायचे, छान अलटी-पलटी करायचे आणि काढायचे. आपले चीज बॉल तयार उपवासाचे. हां, काय आहे उपवासात आता चटपटीत असं काहीच खायला मिळत नाही. आणि हे 9-9, 10-10 दिवसाचे उपवास, ते नुसतं खिचडी आणि ते शेंगदाण्याची आमटी आणि हे किती खाणार आपण. थोडं असं काहीतरी बनवायचं मस्त. आता तुम्हाला रिव्ह्यू बघायचा असेल ना तर बघा. दाखव कसं खातोय. वा, तू पिठलं लावून आणि दहीमध्ये टाकलं. हां, कसं आहे, कसे शोनू झालेत. आधी शोनूच्या पोटात 2 गेले, आता त्याला टूथपिकची आठवण झाली. आणि आता भजनाच्या बायका येतील, आता भजन होणार, त्यांच्या ओट्या वगैरे भरते. इकडे बघा, पूजा पण सगळे इकडे बघा, सगळे इकडे बघा. सगळं कन्याला कसं करतो आपण तशीच पूजा. फॅन बंद करा. दिवा दिवा बस बस काय. तू काय ब्रेक घेतलायस? हो. असं नाही का, सगळ्यांचं घेतलं. तुला म्हणजे तू काय ब्रेक घेतलायस का? तुझे टायमिंग काय असतो मग? माझं 12 to 9. माझ्याकडे पण आहे ते, मिळत माझं गावाला ठेवलंय मी. जर सगळे पिंक कलर आहेत ना. अगरबत्तीवाला आलो जोगवा मागायला आई, आलो जोगवा मागायला आई, आलो जोगवा. सप्तशृंगी अंबिकेचा उदो उदो बोला, सप्तशृंगी अंबिकेचा उदो उदो बोला, सप्तशृंगी अंबिकेचा उदो उदो बोला, सप्तशृंगी अंबिकेचा उदो. आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला, आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला. माहूर गडवासिनी आली पहारेणुका, माहूर गडवासिनी आली पहारेणुका, माहूर गडवासिनी आली पहारेणुका, माहूर गडवासिनी. बाय बाय. चला शिवू, चला टाइमात आहे. नाही ग, नाही 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 इकडे
आणि मैत्रिणी गेल्या सगळ्या. भजन छान झालं. कशी व्हिडिओ वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.